स्वीकारावं अशी मी बापूंना विनंती. त्यांनी मी कुलगुरू असून साहित्य मोठमोठे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं, ऐतिहासिक अशा प्रकारचे पुस्तकं लेखन त्यांनी केले. साहित्याचं एक कुलगुरूचं एक असणारं एक त्या वर्षी आम्ही हा मी होतेच मागच्या वर्षी आई वडिलांचे वडील आई त्यांचे भाऊ आणि त्या सर्वांनी केलेला आहे. त्याचबरोबर त्यांची मित्रमंडळी मी या न्यूज यात्रा चॅनलला या वेबसाईटला आपण या ठिकाणी लोकार्पण करत आहोत. त्या लोकार्पणाच्या प्रसंगी मी अध्यक्ष मनसिंग पवार त्यांची जाहिरात सुद्धा आहे. आम्ही दोघं प्रशिक्षणार्थी म्हणून माझी सुरुवात केली. मी संपादक झालो आणि जे स्टेट हेड झाले माझे मित्र सुभाष गोंधळे आणि माझे समोर बसलेले सगळे माझे मित्रसंबंधी आणि माझे आप्तच होते. खरं तर मी मुद्दाम सगळ्यांना एक गोष्ट आधी स्पष्ट करतो. मी कार्यक्रम ठरवतानाच अगदी जाणीवपूर्वक ठरवलं होतं की त्या इमारतीत आल्यापासून मागच्या वर्षभरापासून हे बाजूचे 2 ऑफिस काय राहुलचं ऑफिस, सौरभ जे मला खूप सिनियर राहिलेले आहेत आणि ज्यांच्याकडनं मी खूप पत्रकारिता शिकलो. भराट सर म्हणून त्यांचं पण स्वागत करायचं म्हणलं. ते संस्थेचंच पार्ट आहे, पार्सल आहे. त्यांचं आपल्या परिवारातलीच माणसं आहेत म्हटलं. ते यजमान आहेत, त्यामुळे त्या आपल्या सोबत आहेत. फार वेळ घेत नाही. मुळातमध्ये मी अगदी थोडक्यामध्ये एक 5 मिनिटात माझी भूमिका पत्रकार म्हणून मी जाहीर करतो. एक तर हे चॅनल जेव्हा सुरू केलं होतं त्यावेळेस 2 गोष्टी होत्या. एक तर माझी गरज होती, म्हणजे ज्याला आपण पत्रकारितेची गरज असणं समाजाला आहे, पण मला पत्रकारितेची गरज काय आहे की मी 50-55 वर्षापर्यंत मी ज्या क्षेत्रात राहिलो त्या क्षेत्रातून बाजूला जाण्याचं मी नियोजन करून पाहिलं. एक ॲग्रो कंपनी स्थापन करून पाहिली. काही माझ्या जुनी संस्था होती तिला पण मी बळकटी देऊन पाहिली. ते सगळं पेपर वर्क केलं, पण ग्राउंड वर्क करताना अनुभव नसल्यामुळे मला बऱ्याच अडचणी होतात. माझ्या बापूंशी पण या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे, गव्हाणे सरांशी बोललेलो आहे, सुभाष गोंधळेंशी सुद्धा बोललेलो आहे. कारण मी जे करतो ते उघडपणे करतो. पण माझ्या लक्षात आलं की आपण दुसऱ्या क्षेत्रात जाऊनही काही करू शकत नाही असं नाही. पण मग आता या क्षेत्रात खऱ्या अर्थानं जी पोकळी तयार झालेली आहे, म्हणजे मी काय पोकळी निर्माण करून घेणारा फार मोठा पत्रकार आहे असं माझा अजिबात दावा नाही. पण अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं जर्नलिझम येऊ पाहत आहे आणि ज्या पद्धतीची पत्रकारिता सुरू आहे आणि अक्षरशः पत्रकारांना हाकलून दिलं जात आहे रस्त्यावर ज्या गर्दीमधून, ते बघितल्यानंतर ठीक आहे, कधी कधी असं वाटतं की मला दुःख वाटतं की आपल्या क्षेत्रातले इतके नावाजलेले पत्रकार आहेत, इतक्या मोठ्या चॅनलला काम करतात, इतका मोठा पगार त्यांना आहे, त्यांचं रोज लाखो करोडो लोक त्यांची व्ह्यूवर आहे. आज त्यांना ही गर्दी हाकलून द्यायला लागलेली आहे. ही वेळ कुणी आपल्यावर आणलेली आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं माझ्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण होत आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे की मी मागच्या वर्षी बहुतेक ही गोष्ट सांगितली असेल, पुन्हा सांगतो. काय होतं की डॉक्टरकडं आई त्याच्या छोट्या मुलाला घेऊन जाते आणि ती डॉक्टरला सांगते हा रात्रीपासून खूप रडतो, त्याला तुम्ही औषध द्या. तर ते डॉक्टर म्हणतात काय झालं. मग ते सांगतात त्याचं पोट दुखतं आहे, त्याला असं असं होतं आहे, त्याला तसं तसं होतं. त्या मुलाला काहीच सांगता येत नाही. मग त्या मुलाला काय होतं त्या आईला बरोबर कळतं आणि आईच्या सांगण्यावरून डॉक्टर त्याला उपचार करतो. मला असं वाटतं ज्याला स्वतःचा आवाज नाही, ज्याला स्वतःचे शब्द नाही, ज्याला स्वतःचं काही सांगता येत नाही, त्याचं मातृत्व घेणारा जो असतो तो खरा पत्रकार असतो. लोकशाही मूल्यांसाठी करावी, राज्यघटनेच्या संरक्षणासाठी करावी, हे तर अंतर्भूत आहेच. त्याच्यामध्ये काही नवं काही पण बघायचं. त्याच्या आधी ते खेळ जोडले जायचे, तिथून ते जर्नलिझम सगळं बघितलं, फोटो चुकायचा अनुभव सगळं वाचणं झालेलं आहे. त्यामुळे आता फक्त आता मी काय घेऊन येतो आहे तर माझी भूमिका आहे. त्यासाठी हे डिजिटल व्यासपीठ जसं त्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या लोकांना आपण याच्यामध्ये बातमी जर दिली ना तिची डायरेक्ट हेडलाईन चालते सर. तुम्ही पण हलू नको. साहेब यांच्या न्यूज यात्रा चॅनलचा या ठिकाणी उद्घाटन समारंभ होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुवर्य, पण ते म्हणलं तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून यायचं. मला थोडं भावनिक असं होतं. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळी मी 1996 सकाळमध्ये माझ्या कामाला सुरुवात केली होती तेव्हा संजय जोरकर साहेब, मी नागनाथ फाटरे सर, अशा मी 4-5 लोक आम्ही त्या ठिकाणी काम करतो.
तर माझ्या पूर्ण माझ्या नोकरीच्या काळामध्ये संजय वरकड साहेबांनी मला फार मार्गदर्शन केलं. कारण एका रोहीसारख्या गावातून छोट्या गावातून साक्षरतेसाठी फेऱ्या त्यात लबाड्या साऱ्या, साक्षरतेसाठी फेऱ्या त्यात लबाड्या साऱ्या हजारो पाट्याकोऱ्या देशात माझे. म्हणजे इतके चांगले कवी. मला तेव्हा असंच वाटायचं की बाबा तुझे फुटाणे सर विधानसभेत गेले साहित्यातून, आमचे मित्र वरकड साहेब निश्चित जातील तेव्हाच वाटून गेलं. येणाऱ्या काळामध्ये आमचे मित्र संजय वरकड साहेब यांचं चॅनल म्हणजे संजय वरकड साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे. आता माझे मित्र पण आहे, साहेब पण म्हणतो, जीतने की जीत है मुझे, मुझे खुद को ही हराना है. जीतने की जीत है मुझे, मुझे खुद को ही हराना है. मैं भीड़ नहीं हूँ दुनिया की, मेरे अंदर एक जमाना है. 2 ते 3 वर्षापासून एवढा प्रतिकूलतेचा काळ असून सुद्धा त्यांनी या चॅनलवर स्पष्टपणे, प्रामाणिकपणे आणि जो मानवभाव असेल, जो सामाजिक हिताकार जे असेल तर ते लिखाण करतात. आणि दुर्दैवाने अशा लिखाणाला समाज आता स्वीकारत नाही हे सगळ्यांचे. तरी त्यांनी त्यांचा वसा, त्यांचा पिंड सोडला नाही. जे झेडपर्यंत तरी प्रतिबिंब आहे तो राजकारणामध्ये दिसतो. आणि खरोखर मी सांगतो, माझे जे काही अनुभव आहे, जे काही आजूबाजूला बघतो, खरोखर समाजच बिघडतो. तुम्ही एकंदरीत जरा थोडंसं आपण रस्त्यावरून चाललो तर लोकांची बॉडी लँग्वेज बघा चालायची कशी. एखादा व्यवहार करायला गेलो, एखाद्या दुकानात गेलो, एखाद्या पत्रकाराकडे आलो, बॉडी लँग्वेज कशी असते, कशा पद्धतीनं ते लोक बोलतात. म्हणजे हे सगळे चित्र जे काही आहे, वस्तुस्थिती समाज टोटली बिघडतो. कधी काळी ह्या समाजावर संस्कार करणारं नेतृत्व यशवंतराव चव्हाणांच्या रूपानं, एस एन जोशींच्या रूपानं, नाग गोरेंच्या रूपानं, उद्धवराव पाटलांच्या रूपानं आपल्या समाजामध्ये दुर्दैवानं आता कोणाकडे बघावं अशी परिस्थिती निर्माण झाली. कशा करता येत होते की विश्वासार्ह ठिकाण आहे, आता हा माणूस घेणार नाही, या विश्वासानं लोक त्याला तर आपले प्रश्न सोडवावे लागतात. कोणीतरी पोट करून मोठं करावं. आजकाल पोट धरतील परंतु स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा याकडेच सगळ्यांचे लक्ष सगळा करून घ्यायचा, हाच दृष्टिकोन आजकाल सगळीकडे झालेला आहे. आणि त्याच्यामुळे त्या सर्व गोष्टींपासून आपण दूर राहावं. माझी त्यांना विनंती राहील की शेवटी हे माध्यम आहे, न्यूज यात्रा आहे, माध्यम आहे. आणि या माध्यमातून लोकांना राजकीय बातम्या अपेक्षित असतातच असतात, किंबहुना ते मोठं खाद्य असतं. परंतु समाजातील चांगल्या गोष्टींकडे सुद्धा आपण एका चांगल्या नजरेने बघून त्या गोष्टी तुमच्या माध्यमातून कशा पुढे नेता येतील यासाठी या न्यूज यात्रा या माध्यमाचा आपण जरूर उपयोग करू. आपल्याकडे एक प्रथा रूढ पडलेली आहे. आज मी अभिनंदन करेल संजय वरकड यांचं की आज मंचावर एकही पुढारी नाही. खरं म्हणजे एवढं अडचणीचं होतं कधी कधी की म्हणजे ज्यांना म्हणजे आता आपण असं चुकीचं बोलू नये, पण ज्यांना त्या क्षेत्राचं कमीत कमी ज्ञान असतं अशा लोकांना आपण मंचावर आणि त्यांच्याकडनं आपण अपेक्षित करतो की त्यांनी त्या क्षेत्राच्या बाबतीत काहीतरी आपल्याला उद्बोधन करावं. आणि हे खूप अडचणीत होतं. समाजामध्ये एवढी चांगली लोक आहेत, तुम्हाला सांग, एवढी चांगली लोक आहेत आणि प्रत्येकजण कर्तृत्ववान आहे. आपापल्या क्षेत्रातला दादा माणूस. तुम्ही आज एक मान्यता दिली, एक रेकग्निशन दिलेलं आहे. हे रेकग्निशन आज महत्त्वाचं आहे आणि हे रेकग्निशन द्यायला सुद्धा समाज मागे पुढे हटतो. आमच्याकडे आता गाड्यांचा व्यवसाय करतो. गाडी विकत घ्यायची, गाडी विकत गेल्यावर ते गाडीची डिलिव्हरीसाठी मोठमोठे पुढारी नुसती चावी देण्यासाठी, तर त्यांचा अमूल्य वेळ वाया लागतो. समाजाची अपेक्षा ते काय करते, मूल्य वेळ त्याच्यामुळे हे सगळं कुठेतरी चुकीचं होतं. एक गाडी घेण्यासाठी नुसतेच सन्माननीय पुढारी येत नाही, तर त्याच्याबरोबर 100 लोक येतात. त्याच्या गावातले आहेत, आजूबाजूचे मोठेपणा, प्रत्येकाला मोठेपणाची हौस निर्माण झाली. अरे त्या माणसाने खूप मोठं काम केलं हो, पण त्याची कुवत त्या गाडीवर ठेवून छोटी करू लागली. त्यामुळे ही जी काही एक सामाजिक गोष्टी ज्या काही होत आहेत ह्या सगळ्या अत्यंत चुकीच्या
चुकीच्या होत आहेत आणि याच्यामुळे समाज भरकटला जातो आहे. या दिल्लीतील आंदोलनाने त्याला कुठेतरी लगाम बसलेला आहे. हे लगाम